दिवस आलेला आहे फायनली. अक्षयचा गुळ खायला आलो. कुस्त्या घ्यायला पहिले लग्न बघितली जा आपल्याला त्याचं लग्न करायचं काय. मी कुणाल पाटील तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आजचा विषय असणार आहे ब्लॉगचा तिलक सेरेमनीचा. मी तुम्हाला दादूच्या साखरपुड्याच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की अजून एकाचं लग्न ठरलेलं आहे वगैरे. तर आज तो दिवस आलेला आहे फायनली आणि आम्ही चाललो तिलक सेरेमनीसाठी. ते त्यांच्या फार्म हाऊस वरती आहे. तर आपण तिकडे जाऊन बघूयात कशी अरेंजमेंट आहे काय आहे. गावाच्या मावशीचा मुलगा आहे तर गावात बरे पप्पा पण आहेत मागे. आम्ही अक्षयचा गुळ खायला आलोय आज सांशीला. आता आम्ही थोड्या वेळाने तिकडे जाऊच, पण आता आम्ही इथे मध्ये थांबलोत कारण सगळे माणसं अजून अर्धे आमचे यायचे आहेत, अर्धे येत आहेत. ते आल्यानंतर मग सगळे एकत्रच जाऊ. नवरदेव आलेला आहे. कशासाठी आलाय तू? कुस्त्या घ्यायला माझ्या भावाचं पहिलं लग्न आहे. तुला कसं वाटतं पहिलं लग्न? दहावा लागला असं असं वाटतं. याला विचार त्याला माहिती कसं करायचं. त्याचं तर लग्न नाही झालं ना. लग्न बघितली जा आपल्याला लग्न जमलेली पण त्यांनी केली नाही. त्याचा मूड जातो मध्येच. कंपल फर्स्ट मधला म्हणजे शाळेतला मित्र आहे माझा, वर्ग मित्र आहे माझा. फर्स्ट स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड. नहीं, मुझे मजाक नहीं उड़वाना अपनी चीज का, मैं नहीं बताऊंगा. तुझं लग्न झालेलं आहे बरोबर. तू त्याला काय टिप्स देशील? तो पुढे जाऊन पायानं पडतो बस एवढंच. हा दादा डॉक्टर आहे आणि ह्याचं लग्न वगैरे झालेलं आहे. माझी मावशी आहे, तिला मी ब्लॉग मध्ये घेतलं ना, तिला राग आलेला. बोल आता बोल 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 आता बोल. खोटा खोटा आहे. रातों में तेरी बातें हैं, यादों की लम्ही रातें हैं, तू पास नहीं पर साथ है. नवरा मुलगा हा नवनचा भाऊ. नाव सांग तुझं. माझं तेजस लबडे. माझं युवराज तुडे. तेजस लबडे. कोण आहे तो? मुलीच्या आत्याचा मुलगा. पालीवाला पाली सॉरी एक्सेल वाला आणि त्याला काकाची बघतो आणि या पण आताची नवरीच्या काकाचा मुलगा सांशीचाच. विघ्नेश तुरडे. मोठ्यानं बोल. विघ्नेश तुरडे. तुरडे तुरडे. ऐक ना, तुझ्या ताईचं आता लग्न झालं, तुला काय वाटतंय? काय वाटतंय तुला? रडायला येईल काय? तेव्हा ना ताई बद्दल काय सांगशील तू आम्हाला? कशी ताई? खायला द्यायची तुला खाऊ वगैरे गिफ्ट? फक्त बर्थडेला आणायची काय? भाऊबीजला अजून शिंगूस आहे का ताई? नाही नक्की? सगळ्यात मोठा गिफ्ट काय दिला तुला?
हा? हे नक्की आहे. आणि कानात लग्न दिलं. ते आईने नेली. निघाला आम्ही आता घरी जाण्यासाठी. छान एकदम असा कार्यक्रम झाला आणि उत्तम नियोजन केलं होतं पाहुणे मंडळींसाठी. तर आपण भेटूया नवीन अशाच एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.